नमस्कार, मी समीर स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ऑनलाईन कसं अप्लाय करायचं व त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार ते आपण पुढे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो. प्रथम आपण कागदपत्रे पाहूया. ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी फक्त वयाची एकच अट आहे, वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक. यासाठी लागणारी कागदपत्रे: 1. ज्येष्ठ नागरिकाचा फोटो. 2. पॅन कार्ड. 3. वीज बिल. 4. आधार कार्ड. हे सर्व कागदपत्र PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 75 ते 500 KB पर्यंत लागणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम Google Chromeवर जायचं आहे. Google Chromeमध्ये सर्च बारमध्ये आपले सरकार .mahaonline.gov.in सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही महाऑनलाईनच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाल. इथे तुम्ही पहिल्यांदाच आलात, त्यामुळे न्यू युजर म्हणजेच रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर करण्यासाठी 2 प्रकार आहेत, एक तर मोबाईल नंबर आणि दुसरा फोटो क्लिक करून. तर पहिलं ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहे मोबाईल नंबर थ्रू. इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि गेट OTPला एंटर करायचं आहे. OTP सेंड झाला आहे. इथे जो आपल्या मोबाईलवर OTP आला आहे तो इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर युजर नेममध्ये आपल्याला आपलं युजर नेम टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर चेक युजर नेम अवेलेबिलिटीला क्लिक करायचं आहे. हे ऑलरेडी यूज आहे, मला दुसरं ट्राय करावं लागेल, तर मी दुसरं युजर नेम टाकतो. चेक युजर नेम अवेलेबिलिटीला क्लिक करतो. येस, यू कॅन यूज दिस युजर नेम, म्हणजे मी हे यूज करू शकतो, युजर नेम यूज करू शकतो. ओकेला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे, म्हणजे पासवर्ड बनवायचा आहे. हा पासवर्ड तुम्हाला 7 ते 20 अक्षरामध्ये बनवायचा आहे. त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्पेशल की आणि नंबर्स अशा कॉम्बिनेशनचा तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे. तर मी पासवर्ड एंटर करतो. सेम पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये पण सेम पासवर्ड टाईप करायचं आहे. यानंतर इथे आपलं नाव एंटर करायचं आहे. मी माझ्या वडिलांच्या नावाने लॉग इन करणार आहे, तर इथे मी त्यांचं पूर्ण नाव टाकणार आहे. जसं तुम्ही इथे नाव एंटर कराल तसं तुमचं मराठीमध्ये नाव दुसऱ्या बॉक्समध्ये टाईप होईल. या नावामध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचं असेल तर Ctrl+Alt+K दाबायचा, मग तो मराठी कीबोर्ड ओपन होईल. त्यानंतर आपलं मराठी नाव माझं बरोबर आहे, मी डेट ऑफ बर्थ टाकेन. डेट ऑफ बर्थमध्ये मी वडिलांची डेट ऑफ बर्थ टाकेन. एंटर करणार. पहिलं त्यांचं इयर सिलेक्ट करणार. इयर सिलेक्ट केल्यानंतर मंथ, नंतर डे. त्यांचा ॲटोमॅटिक एज येईल, म्हणजे हे या कार्डसाठी ॲप्लिकेबल आहेत. सगळी इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर आय अग्रीच्या बॉक्सला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर रजिस्टरला क्लिक करायचं आहे. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल सक्सेसफुल म्हणून. ओके, सक्सेसफुल युजरने आपण यूज करू शकतो आहे. ओके करायचं आहे. आता पुन्हा तुम्ही होम पेजला जाल. होम पेजमध्ये आता ऑलरेडी रजिस्टर या कॉलममध्ये आपला जो आपण आता जे युजर नेम रजिस्टर केले होते ते एंटर करायचा आणि पासवर्ड टाकायचा. पासवर्ड एंटर केल्यानंतर कॅपॅचा कोड एंटर करायचा आणि जो आपण तिथे जिल्हा निवडला होता, डिस्ट्रिक्ट, ती डिस्ट्रिक्ट तिथे सिलेक्ट करायचे. ओके, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं. लॉग इनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. इथे सर्च सर्व्हिसेसला क्लिक करायचं आणि सिनियर सिटीजन सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या वेबसाईट म्हणजेच पेजवर जाल. रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा पेज ओपन होईल. या पेजवर तुम्ही सर्व्हिसेसला क्लिक केलं तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विविध सर्व्हिसेस तुम्हाला दिसतील. विविध सर्व्हिसेसमध्ये आपल्याला सिनियर सिटीजन सर्टिफिकेटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सिनियर सिटीजन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे
दिसतील आणि त्यासाठी 7 डेज तहसीलदारकडनं 7 डेज टाईम लिमिट आहे. याची तुम्ही प्रिंट पण काढू शकता. म्हणजे 7 दिवसात गव्हर्नमेंट त्यावर प्रोसेस करतं. आता कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुम्ही 3 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी एकच अट आहे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक. आता इथे मी माझं आधार कार्ड फेच करण्यासाठी येस म्हणणार आहे, कारण की माझ्या आधार कार्डची इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक ह्या वेबसाईटवर फेच होईल. त्यासाठी येथे ज्येष्ठ नागरिकाचा आधार नंबर एंटर करायचा आहे. जनरेट OTPला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आधार नंबरला जो नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल. तो येथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर व्हेरीफायला क्लिक करायचं आहे. व्हेरीफायला क्लिक केल्यावर येस, आधार OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड. ओकेला क्लिक करायचं आहे. ओकेला क्लिक केल्यानंतर आधार कार्डवरील नेम ॲज इट इज येथे आलेलं आहे. आता या बॉक्समध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे इंग्लिशमध्ये. तुम्ही जे इथे इंग्लिशमध्ये टाईप कराल ते ॲज इट इज बाजूच्या बॉक्समध्ये मराठीमध्ये टाईप होईल. ते बरोबर आहे की नाही चेक करायचं आहे. येस, बरोबर आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ बाय डिफॉल्ट आलेली आहे. आता इथे ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा ईमेल ID असेल तर तो एंटर करायचा आहे किंवा त्यांचा मुलाचा ईमेल ID इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर ऑक्युपेशन, ते जर काम करत असतील किंवा त्यांचा उद्योगधंदा असेल तर इथे सिलेक्ट करायचं आहे. जर रिटायर असतील तर अदरला सिलेक्ट करायचं आहे. अदरला सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकंट ऑक्युपेशनमध्ये रिटायर म्हणून टाईप करायचं आहे. रिटायर टाईप केल्यानंतर ॲप्लिकंट नॅशनॅलिटीमध्ये भारतीय बाय डिफॉल्ट आलेलं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे आपल्याला आता ॲप्लिकंटचा ॲड्रेस एंटर करायचा आहे. डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिक आलेला आहे. तालुका, मुंबईमध्ये तालुका म्हणजेच वॉर्ड नंबर, वॉर्ड क्रमांक असतो तो वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पिन नंबर एंटर करायचा आहे आणि आपला पूर्ण पत्ता या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. पत्ता टाईप केल्यानंतर खाली सिनियर सिटीजनचं ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचं आहे. ब्लड ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर खाली इमर्जन्सी नंबर, म्हणजे सिनियर सिटीजन जर कुठे इमर्जन्सी कंडिशनमध्ये असतील तर त्या कोणाशी संपर्क करायचा त्या व्यक्तीचा इथे नंबर एंटर करायचा आहे, नाव आणि नंबर. तर शक्यतो इथे त्यांच्या मुलांचं नाव येईल. त्याचं नाव एंटर केल्यानंतर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. या बॉक्सला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर समावेश करायला क्लिक करायचं. समावेश करायला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटर एक पॉपअप करेल की तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा चेक करा, नंतर तुम्ही बदलू शकत नाही. तर एकदा आपण पुन्हा एकदा चेक करूया. भरलेली सर्व माहिती बरोबर आहे. येस, भरलेले सर्व माहिती बरोबर आहे. खाली येऊन समावेश करेन. समावेश करा. येस, सक्सेसफुली आपला फॉर्म सक्सेसफुली समावेश झालेला आहे. आता आपण दुसऱ्या स्टेपला जाणार आहोत. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर आधार कार्डप्रमाणे फोटो इथे फेच झालेला आहे. मी वेगळा अपलोड करणार नाही आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. चला तर मग डॉक्युमेंट अपलोड करूया. पहिला ओळखीचा पुरावा, त्यासाठी मी आधार कार्ड सिलेक्ट करणार आहे. सिनियर सिटीजनचं आधार कार्ड. येस, त्यानंतर चूज फाईलमध्ये सिनियर सिटीजनचं आधार कार्ड सिलेक्ट केलं. ओपन. आता इथे जे तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आहे त्याचं नाव तुम्ही इथे एंटर करायचं. डॉक्युमेंटचं नाव एंटर करायचं. त्यानंतर खाली पत्त्याचा म्हणजे ॲड्रेस प्रूफसाठी मी लाईट बिल म्हणजेच वीज बिल सिलेक्ट करणार आहे. तर वीज बिलला मी टिक करणार. टिक केल्यानंतर इथे अपलोडमध्ये जाणार. अपलोडमध्ये चूज फाईलमध्ये लाईट बिल सिलेक्ट करणार. लाईट बिल सिलेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंटचं नाव टाईप केलं लाईट बिल. त्यानंतर जन्माचा पुरावा, त्यासाठी माझ्या वडिलांचं लिव्हिंग सर्टिफिकेट होतं, त्यामुळे मी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. या प्रत्येक कुठचाच डॉक्युमेंट्स रिपीट करायचं नाही आहे, वेगवेगळं अपलोड करायचं आहे. त्यासाठी जर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल
तर या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करा आणि ओळखीच्या डॉक्युमेंटच्या इथे तुम्ही पॅन कार्ड सिलेक्ट करा. ओके, लिव्हिंग सर्टिफिकेट. येस, आता इथे तुम्ही ओळखीचा पुरावा आहे, इथे तुम्ही पॅन कार्ड सिलेक्ट करू शकता आणि पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही वीज बिल सिलेक्ट करू शकता आणि जन्माच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकता. या बॉक्सला टिक करायचं. टिक केल्यानंतर खाली अपलोडचं ऑप्शन येईल. हे बघा, आता इथे तहसीलदारकडून 7 दिवसाच्या आत हे कार्ड जारी करण्यात येतं. येस, डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. ओके करायचं. ओके केल्यानंतर आता आपल्याला लास्ट स्टेप आहे पेमेंटची. या कार्डसाठी तुम्हाला राऊंड अप केलं तर ₹70 खर्च येणार आहे. तर कन्फर्म करायचा. कन्फर्म केल्यानंतर पेमेंटचे विविध मोड तुम्हाला दिसतील. यामध्ये मी IMPS मोड सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट केल्यानंतर पे गव्हर्नमेंट इंडिया ला क्लिक केल्यानंतर मेक पेमेंटला क्लिक करायचं. मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर इथे मी UPI सिलेक्ट करणार आहे. UPI सिलेक्ट केल्यानंतर QR कोडला क्लिक करायचं. QR कोड स्कॅन करायचं. येस, पेमेंट डन झालेले आहे. प्रकारे सिनियर सिटीजन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आता याबाबतचे सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMS द्वारा मिळतील. तसेच रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या पेजवर गेलात तर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस मिळून जाईल. चला तर मग 7 दिवसाने चेक करूया. नमस्कार, अवघ्या 4 दिवसातच आपलं सिनियर सिटीजन कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे. त्याकरता आपल्याला पुन्हा आपले सरकार .महाऑनलाईन या वेबसाईटवर जायचं आहे आणि आपला यूजर ID व पासवर्डने लॉग इन करायचं आहे. तर सर्वप्रथम मी माझं इथं यूजर नेम एंटर केलं, पासवर्ड एंटर केला, कॅप्चा कोड एंटर केला, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट केला, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर लॉग इनला क्लिक केलं. येस, तुम्ही पाहू शकता आपलं ज्येष्ठ नागरिक कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे आणि डाउनलोडचं ऑप्शनसुद्धा ग्रीन कलरमध्ये ऑन आहे. तर त्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपलं ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे, परंतु सिग्नेचर व्हॅलिड करायचे आहे. त्यासाठी सिग्नेचरला राईट क्लिक करायचं आहे आणि सिग्नेचर व्हेरीफायला क्लिक करायचं आहे, क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे सिग्नेचर व्हेरीफाय झालेली आहे. आता हे तुम्ही सेव्ह ॲज PDF करून ठेवा, जेणेकरून तुमची सिग्नेचर कायमस्वरूपी व्हेरीफाईड राहील. तसेच तुमच्या जवळच्या झेरॉक्स किंवा स्टेशनरी दुकानात जाऊन सदर कार्डची कलर प्रिंट घ्यायची आहे. त्यावर ज्येष्ठ नागरिकाची स्वाक्षरी म्हणजेच सिग्नेचर केल्यानंतर ते कार्ड कट करून अशा प्रकारे लॅमिनेशन करून तुम्ही वापरू शकता किंवा त्याचं PVC कार्ड करून वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीमधील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचं ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र ऑनलाईन अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.